हॅलो मैत्रिणींनो. बोल बोल बोला काय बोलत होती बोल. हॅलो मैत्रिणींनो, काय बनवणार आहोत आपण? आम्ही की नाही तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवत आहे. वाह वाह वाह. मुलगी शिकली. दिसते का? थोडा कवर होतं राईट. आपण पॅन आधी भाजून घेतो. पॅन गरम करून हा सॉरी. तू अशी राहशील. मी तो राहते. नमस्कार. संक्रांत आलेली आहे आणि आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू मॉम स्पेशल. तर आई आम्हाला सांग साहित्य आणि कृती. आपण तिळाचे लाडू करणार आहोत. 1.5 किलो मी तिळ घेतले, अर्धा किलो शेंगदाणे घेतले, 1.5 किलो गुळ घेतले. ठीक आहे. चला आता मी पॅन गरम करते. पॅन गरम झालेलं आहे. आपण त्याच्यात आता तिळ टाकूया. थोडे थोडे असे बॅचेस मध्ये घेऊन टाकायचं. हा थोडे थोडे घेऊ. तीळ हे बारीक गॅस करून चांगले तडतड उडेपर्यंत भाजूया आपण. गुलाबी होईपर्यंत भाजायचं. आणि हे एवढे 1.5 किलो कधी व्हायचे? त्याला नाही वेळ लागेल. तरी संपूर्ण लाडू बांधेपर्यंत 1 तास तरी जातो. 1.5 किलो लाडूला 1 तास जाईल. लाडू वगैरे बांधून. हो. ओके. अजिबात जळून द्यायचं नाही. पिंकिश कलर. ओके. पिंकिश कलर आला पाहिजे आणि तडतड असा आवाज आला पाहिजे. मग समजायचं आपले तीळ व्यवस्थित भाजले गेले. पाण्याचा अंश जो जास्त सरपणा तो कमी झाला पाहिजे. तोपर्यंत भाजत राहील. आज गॅस केलाय तू? नाही, स्लो गॅसवर. अच्छा. शेंगदाणे अर्धा किलो घेतले. दगड खडे किडके शेंगदाणे हे काढून टाकायचे. पॅन तर असे पसरवून ठेवायचे. हा म्हणजे सगळीकडनं भाजले गेले पाहिजे. थोडस फास्ट गॅस कर ना, पटपट होईल. नाही भाजले जात नाही ना व्यवस्थित. बघा शेंगदाणे कसे तडतड वाजतायत. असे भाजायचे. तडतड आवाज आला पाहिजे. आता हे काढायचं. असे छान खरपूस भाजले गेले. हे थंड करायला ठेवायचं फॅन खाली. थंड झाले की मग हे साली काढायच्या आणि मग मिक्सरला बारीक करायचं. म्हणजे जाडसर असं करायचं. जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे. तिळामध्ये मिक्स करायचे. तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे. एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ ह्यात मिक्स केलेलं आहे. वेलचीमध्येच मी जायफळ आणि वेलची वाटून ठेवत असते. थोडीशी सुंठ टाकायची. आणि चिमटभर मीठ. असं चिमटभर मीठ टाकायचं. असं मिक्स करायचं. सगळं याच्यातच मिक्स करायचं वाटून वगैरे घेतल्यावर. हे मिक्स करून घ्यायचं. आता गुळाचा पाक करूया. तूप टाकूया. 2 चमचे पुष्कळ होतं. त्याच्यात गुळ टाकायचं. 1.5 किलो घेतला. आता हळूहळू गूळ मेल्ट व्हायला लागलाय. असा वितळतोय तो. हे बघा बारीक गॅस करून गुळ वितळवलाय. किती छान पैकी कलर पण आलाय आणि मस्त वितळला गेलाय. आता आपण याच्यात तीळ आणि शेंगदाणे टाकूया. जे मिक्स करून ठेवले मिक्स करून ठेवले ते ओतूया. सगळं एकत्र घालायचं. हा सगळं एकत्र मिक्स करायचं. गॅस बंद केलाय आणि आता हे मिक्स करायचं. सगळं मिक्स झालं की मग लाडू वळवायला घ्यायचे. थोडंसं कोणी तूप लावतो हाताला लावून थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग लाडू वळवायला घ्यायचं. जर तुम्हाला थंड झालं आणि कडक झालं
तर गरम पाणी करायचं आणि त्याच्यावर ही कढई ठेवून द्यायची, किंवा तुम्ही टोप घेतला असेल तर टोप ठेवायचा, म्हणजे ते वितळतं आणि गरम राहतं. म्हणजे ते आपलं डबल बॉइलिंग मेथड. हा, मिक्स झालंय. आता लाडू वळवायला घ्यायचे. गरम असेल ना तर असे घ्यायचे, गरम गरमच लाडू वळवायचे. जास्त गरम असेल तर थोडं थंड करून घ्या. चल घे लवकर लवकर करायला, परत थंड होईल. गरम आहे. थंड आल्यावर करू का? नाही मग कसं कडक होईल ना. आई बघ किती फास्ट करतीये. अरे गरम है. वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है. आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर. गरम आहे यार. चटके बसल्याशिवाय लाडू खायला मिळेल का? बघ मी खाऊ का? हा, गरम आहे ना. हा पण थांब, छोटासा करूया आणि खाऊन बघूया. एक नंबर सॉफ्ट आहे. गरम आहेत ना, पण सॉफ्टच असतं. सॉफ्टच बरे वाटतात खायला जरा. काय काय दगड होतात ना, मागला फेकून की लागेल. बरे वास पण छान येतो. सगळ्या गोष्टी एकदम बॅलन्स्ड आहेत. सगळ्यांना आवडत. मला दे तुकडा तुकडा छोटासा. आता खा, छोटा देतो. हे कडक झालेलं म्हणून मऊ करण्यासाठी, नरम करण्यासाठी खाली पाणी गरम उकळायला ठेवलं होतं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये कढई ठेवली. 180 लाडू झाले. 2 किलो 2 किलो मध्ये 180 लाडू.